केंद्र मानल्या जाणाऱ्या मंत्रालयाबाहेर आज असे चित्र पाहायला मिळाले, जे यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाले असेल. मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल अर्धा किलोमीटर लांबीची रांग लागली होती. हजारो नागरिक सकाळपासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे होते आणि डीजी प्रवेश प्रणालीवर 700 ते 800 नागरिकांची वोटिंग सुरू होती. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मंत्रालय हे केवळ एक प्रशासकीय भवन नाही, तर राज्यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात ते ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या समस्या, तक्रारी, मागण्या आणि विविध कामांसाठी मंत्रालयात येत असतात. मात्र आजचे दृश्य काहीसे वेगळे होते. मंत्रालयाच्या गार्डन गेट पासून पुढे शेकडो मीटरपर्यंत नागरिकांची रांग लागली होती. अनेकांच्या हातात फायली, अर्ज, निवेदनं आणि कागदपत्रे होती. काही जण लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आले होते, काही जण शासकीय योजनांबाबत पाठपुरावा करण्यासाठी आले होते, तर अनेक नागरिक आपल्या प्रलंबित प्रशासकीय कामांच्या निवारणासाठी मंत्रालयात पोहोचले होते. आज राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात सुरक्षेची पातळी नेहमीपेक्षा अधिक कडक केली जाते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ IAS अधिकारी आणि विविध विभागांचे सचिव मंत्रालयात उपस्थित असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असते. याच पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत गेली. विशेष म्हणजे मंत्रालयात प्रवेशासाठी राज्य सरकारने काही वर्षापूर्वी डीजी प्रवेश ही डिजिटल व्यवस्था सुरू केली होती. या प्रणालीचा उद्देश मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची नोंदणी सुलभ करणे, सुरक्षा वाढवणे आणि आवश्यक गर्दी टाळणे हा होता. नागरिकांना मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करून प्रवेश पास मिळवला लागतो. मात्र आज या प्रणालीवरच प्रचंड ताण निर्माण झाला. उपलब्ध माहितीनुसार जवळपास 700 ते 800 नागरिक प्रतीक्षा यादीत होते. म्हणजे ज्यांची नोंदणी केली होती त्यांनीही त्वरित प्रवेश मिळत नव्हता. या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काही जण पहाटेपासून मंत्रालयाबाहेर उभे होते. अनेक जण ग्रामीण भागातून रात्री प्रवास करून मुंबईत पोहोचले होते. काहींनी सांगितले की अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या समाधानासाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र प्रवेश मिळवण्यासाठीच अनेक तास खर्च करावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. मंत्रालयाबाहेर दिसणारी ही गर्दी केवळ प्रवेश व्यवस्थेतील अडचण नसून राज्यातील प्रशासनाकडून न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना किती मोठा संघर्ष करावा लागतो याचेही प्रतीक मानली जात आहे. अनेकदा जिल्हा किंवा विभागीय स्तरावर प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे अखेर नागरिकांना मंत्रालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. आज मंत्रालयाबाहेर दिसणारी ही गर्दी ही अशाच हजारो प्रलंबित प्रश्नांची आणि अपेक्षांची जणू जिवंत कहाणी होती. या गर्दीत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, निवृत्त कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही जण शासकीय भरती प्रक्रियेतील प्रश्न घेऊन आले होते. काही जण जमीन अधिग्रहण, नुकसान भरपाई, आरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक विकासाच्या मागण्या घेऊन मंत्रालयात पोहोचले होते. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात विविध विषयांवर आंदोलने आणि निवेदनांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शेतकरी प्रश्न, रोजगार, स्थानिक विकास कामे, पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा आणि विविध शासकीय योजनांमधील अडचणी याबाबत नागरिक थेट मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे मंत्रालयातील भेट देणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. आजच्या गर्दीमुळे मंत्रालय परिसरातील सुरक्षा यंत्रणांनाही मोठे आव्हान निर्माण झाले. गार्डन गेट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या रांगा नियंत्रण ठेवणे, सुरक्षा तपासणी करणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू न देणे यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी सतत कार्यरत होते. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांवर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक टप्प्यातून जावे लागते. प्रथम ऑनलाईन नोंदणी, त्यानंतर ओळखपत्र पडताळणी, सुरक्षा तपासणी आणि संबंधित विभागाकडे जाण्याची परवानगी अशी संपूर्ण प्रक्रिया असते. साधारण दिवसांमध्ये ही प्रक्रिया तुलनेने सुरक्षित पार पडते. मात्र आज नागरिकांची संख्या इतकी वाढली होती की संपूर्ण यंत्रणेवर ताण निर्माण झाला. राजकीय विश्लेषकांच्या मते मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी विविध संघटना आणि नागरिकांना आपले प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे अशा दिवशी मंत्रालयाबाहेर गर्दी वाढण्याची शक्यता असते. अनेक संघटना मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी
मागण्या मांडण्यासाठी किंवा आंदोलनाच्या सूचना देण्यासाठी या दिवसाची निवड करतात. आजच्या घटनेने डिजी प्रवेश व्यवस्थेच्या क्षमतेबाबत ही प्रश्न उपस्थित केले आहेत. डिजिटल प्रणाली सुरू करण्यामागे उद्देश चांगला असला तरी अचानक वाढणारी गर्दी हाताळण्यासाठी ती पुरेशी सक्षम आहे का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. जर 700 ते 800 नागरिक प्रतीक्षा यादीत असतील तर भविष्यात अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनिक इतिहासात मंत्रालयाबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागल्याच्या घटना फार कमी वेळा घडल्या आहेत. त्यामुळे आजचे दृश्य केवळ एक बातमी न राहता राज्यातील प्रशासन, नागरिकांच्या अपेक्षा आणि सरकारी व्यवस्थेवरील वाढत्या अवलंबित्वाचे प्रतीक ठरले आहे. एकीकडे सरकार नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत आहे. अनेक प्रमाणपत्रे, अर्ज आणि शासकीय सेवा आता डिजिटल माध्यमातून उपलब्ध आहेत. मात्र तरीही हजारो नागरिकांना प्रत्यक्ष मंत्रालयात यावे लागत आहे. यामागील कार्य समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा स्थानिक स्तरावर प्रश्न सुटत नाहीत. काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. काहींना मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपली बाजू मांडायची असते. त्यामुळे मंत्रालयाचे महत्त्व अजूनही कायम आहे. आज मंत्रालयाबाहेर उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे एक समस्या, एक अपेक्षा आणि एक संघर्ष दडलेला होता. कोणाला न्याय हवा होता, कोणाला मदत हवी होती, कोणाला विकास कामांची मंजुरी हवी होती, तर कोणाला रोजगाराची संधी. या सर्व अपेक्षांचे केंद्रबिंदू म्हणजे मंत्रालय. दरम्यान प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरी आज घडलेली घटना अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. मंत्रालयातील प्रवेश प्रक्रिया अधिक वेगवान कशी करता येईल? डिजी प्रवेश प्रणालीची क्षमता कशी वाढवता येईल? नागरिकांना जिल्हा स्तरावर अधिक प्रभावी सेवा कशा उपलब्ध करून देता येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयापर्यंत येण्याची गरजच कमी कशी करता येईल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता आवश्यक ठरणार आहे. आज मंत्रालयाबाहेर लागलेली अर्धा किलोमीटरची रांग केवळ गर्दीची बातमी नाही, ती राज्यातील लाखो नागरिकांच्या अपेक्षा, संघर्ष आणि प्रशासनाकडून न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांचे जिवंत चित्र आहे. राज्य सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नात्याचे हे एक महत्त्वाचे प्रतिबिंब आहे. मंत्रालयाच्या दारात उभे असलेल्या त्या हजारो चेहऱ्यांवर एकच आशा दिसत होती, आपला प्रश्न ऐकला जाईल, आपली समस्या सुटेल आणि आपल्याला न्याय मिळेल. आता या आशा कितपत पूर्ण होतात हे येणारा काळच ठरवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.